राम राम मंडळी, कशा शेतच मग तुम्ही सगळा. आज ना दिवसनी सुरुवात मस्त अशी गरमागरम चहासोबत आणि मग सुंदर सुंदर झाडासोबत जायती. तर झाडं अगदी मस्त निर्जीव वस्तू तर सगळ्यात सुंदर ठेवतं. पण ज्या झाडं अशा सजीव गोष्टी राहतीस त्या सगळ्यातले मस्त नाही ठेवता येते. तर आज संध्याकाळले भारी प्रोग्राम होता. मंजुताई नाठे, अक्षयनं केळवणकरांना होतं, त्यांनी सगळी तयारी चालू होती. ते डेकोरेशननं सगळं सामान काढेल होतं. केळेनं पान आम्ही घरला घर असे तयार करेल होतो. कसे वाटतं तुम्ही कमेंटमा नक्की सांगा. व्हिडिओ तुम्ही पायाच होई. त्यानंतर मला बटाट्याने चिप्स बनाडाना होतात, त्या बी मी बनाडी घेतात. आज काही पूर्ण व्हिडिओ शेअर करणार नाही, कारण रेसिपी मी पहिलेच सोनाबरोबर शेअर करेल शे. तर या पद्धतीनं मी बनाडी घेतात. त्यानंतर दुपारले शिवम पप्पा घरच होतात, तर रिक्षाला हवा भरायला जाणं होतं. तर मग हवा भरायला गैतूत. मग यासनं बी छोटं मोठं काम किती गरजेनं राहस का नाही. चाकमा हवा नाही राहणी तर गाडी पटपट चालणार सुद्धा नाही. तर मग पटकशी चाकमा हवा भरी किती घर बनू तो पात इतलं पाऊसनं वातावरण होई गई तर ना बेकार पाऊशी राही ना. आता तुम्हाकडे बी जाया का नाही जाया मला कमेंट करी नक्की सांगा बरं का. खूप जोरात पाऊस जायता. खरं तर पाऊस 3-4 ना दरम्यान व्ही राही ना होता. त्यानंतर वातावरण सगळं शांत जाय. फार अशा धो बी नाही जाया, पण पहिला पाऊस पडी गया. त्यानंतर शिवमनं सायकलली हवा बी कमी होती. म्हणतो चाल आता तुम्ही बी सायकलली हवा बरी आणून. मग त्याला चालावायला आणि चौकात गवत आम्ही दोघी सोबतच चालत. त्यानंतर म्हणतं चला आता येईल शतस्त पाणीपुरी खाऊत. पाणीपुरी खाऊ अशा प्रकारचे का प्रत्येक जणले तो आवडत होई. तर मस्तपैकी गरमागरम पाणीपुरी खादी. त्यानंतर मला थोडासा किराणा करणं होता, तो किराणा कया. त्यानंतर आज घर जायचं बी स्पेशल मेन्यू होता बरं का. तर मस्त अशी पाणीपुरी तयार जाई. आम्ही दोन्हीसनी खादी, शिवनं बी खादी थोडीशी. आणि त्यानंतर घरी मी मस्त असे मंचुरियन बनाडं. तर आज ना छोटासा व्हिडिओ तुम्हाला कशा वाटणं मला कमेंट करी नक्की सांगा. अजून बी फॉलो करेल नसेल तर फॉलो नक्की करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग भेटूत नवीन व्हिडिओ. तोपर्यंत बाय बाय. मम्मी